गाईज, आज आपण परत चाललो आहे आपल्या येऊरमध्ये. जसं तुम्हाला मी सांगितलंच लास्ट ब्लॉगमध्ये का आपण आता येऊरचे चांगले चांगले पॉईंट कवर करणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तो त्याच्यामधल्याच एका पॉईंटला चाललेलो आहे. तर आम्ही प्रॉपर एकदम करेक्ट 7 वाजता निघालेलो आहे आणि आत्ता टाईम झाला आहे 7:20. सो चालतो आहे आम्ही. प्रॉपर आमचा ट्रेक आहे तो म्हणजे 1.5 ते 2 तासाचा असेल ना. आम्ही 4 जण निघालो आहे, काका, लंबू, मी आणि गज्जूबाई. सो आता आम्ही सकाळी लवकर निघालो आहे म्हणजे ऊन यायच्या आधी कसं आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचून मोकळे असू. तो मज़ा आ रहा है और ब्लॉग में लास्ट तक जुड़े रहिए गाइस, बहुत मज़ा आने वाला है. और जो कौन भी नया है चैनल शेयर करके सब्सक्राइब मार दो और लाइक भी ठोक दो. स्टार्टिंग में बोल रहा है इज्जत दो. गाईज आमची आता म्हणजे येता व्हिडिओ काढायला आता स्टिकवर खेचत होतो आणि स्टिकचं काम 25 झालं आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे आपण ज्याला कॅमेरा अटॅच करतो तोच भाग डायरेक्ट उपटला आहे. माझे भाऊ जरा शॉट घेत होते, सिनेमॅटिक शॉट ना. काम 25 झालं स्टिकचा. तर त्याचं काही टेन्शन नाही. एक ऑप्शनल मी दुसरी स्टिक पण घेऊन आलेलो, आता ती लावायला लागेल. का हो गया रामराम सत्य ना. आम्ही चालतो आता एवढं चालून आमची हवा टाईट झाली थोडी. तर ऊन असता तर काय हवा टाईट होती. हा असा कॅमेरा धरून आहे. आमची झाली व्यवस्थित आणि ही स्टिक आता छोटी वाटते जाम. आधीची होती ती मोठी होती. तर पुढे कामाला थांबलेले काका बिका तेव्हा आम्ही चाललोय. काय नाही विषय जास्त, म्हणजे सकाळी लवकर निघालो आहे ना. लास्ट टाइम आपल्याला तो तिकडे चढायला जास्त उन्हात निघालेलो तर जाम फापलवलेला उन्हाने ना. आता आम्ही उन्हाच्या आधीच निघालो आहे. अर्धा तास झाला तर आम्हाला चालत चालत. काकाच्या हिशोबाने काका म्हणजे एक तासात पोचतो, पण त्यांचा रोजचा आणा जाणं आहे ना. आम्हाला थोडंसा थांबत जावं लागतं कॅमेरा बिमेरा सेट करत. त्याच्यामुळं आम्हाला काकाने एवढेच टाईम दिला आहे. 1-1.5 तासात तर पोचू आपण. देखते हैं अभी मैक्सिमम कितना टाइम लगता है अपने को. आणि ऑलरेडी पाटने वजन है आपके भाई के भी. हो ज़्यादा टाइम रहेगा नहीं. जास्त दमलो ना तर गजाकडे स्विच मला आहे. गजा सध्या आता नियत आहे आणि आम्ही आता चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे तर इकडं आम्ही ही आता जागा दाखवत नाही. आम्ही इथं नाईटला येणार आहे. नाईटवाला ब्लॉग भी जल्दी आने वाला है गाइस. नाइट कैंपिंग. आता आम्ही निघालो आहे. तो गाइज इतनी भंकस की आपके भाई ने और ब्लॉग चालू करना भूल गए. सो ब्लॉग चालू हो गया है एंड वेलकम बैक टू आवर न्यू ब्लॉग. स्वागत है आपके भाई के चैनल पे. तो ऐसा कुछ हमारा सफ़र चालू है. आपका भाई फ्री हो गया है. अभी बैग वीग का वजन आपके पास अपने पास है नहीं. तो कैसा वन साइड आगे बीगे जा सकते हैं अपन. अभी हमारा गड़ी मामा गजा बन गए ना. आता मी चाललो आहे. गडी काका पुढे जात आहे का तुम्ही? नाही चला. गडी काका सांगतो पाठीच तुम्ही बरा. ब्लॉग गाईज थोडे थोडे मोठे होतील आय नो, पण लास्टपर्यंत बघा मजा येणे वाली आहे. तो आजचा ब्लॉग पण हा जोड ब्लॉग असणार आहे. आता चाललो ट्रेक चालू आहे आमचा. वरती जाऊन ह्यो ब्लॉग कन्वर्ट होणार आहे कुकिंग ब्लॉगमध्ये. त्याच्यानंतर कन्वर्ट होणार आहे एक्सप्लोरिंग ब्लॉगमध्ये. आता आम्ही चाललो आहे. सफ़र आमचा चालू आहे. फुल पखरू पॉइंट पे आ गए हम लोग गाइस.
ते फुलपाखराच आहे राखी काय. छोटासा ब्रेक हो गया गाइस. पाणी आहे काय दादा? सगळ्यांची आउटसाईड झाले थोडी थोडी किंचित. पाणी प्या थांबलं बाकी काय नाही. हाय एनर्जी ड्रिंक क्या बनत आहे. वाव दादा हलू जास्तच काय दम लागलाय वाटतं. चरबी कशी विसला लागले. अरे अरे कापाय लागलाय. नाही कापाय. नाईस पांचेट आहे. चल रुंद आता तेवढाच घेता गोळ कराय. लुंगलास काय घेऊ बॅग. गाइस देखो कितना शांतता इधर. इतनी शांतता की बाहर वाले लोग की फाड़ दे. अजून आम्ही चाललोय. आताच ब्रेक झाला आमचा. ग्लुकॉन-डी वगैरे आम्ही पिले बनून. आणि माझी बॅग रिलॅक्स आहे म्हणजे थोडा अर्धा 5 तास घेतली मी. आता गजाकडे स्विच झाली ना. आता गजाकडे आहे. तिकडं पण मेन चढणला गजाने घेतले. पुढे जाऊन वापस घ्यायला लागेल बॅग. हां बघ कसा माहोल देखो माहोल. आता ऊन यायला लागलं हळूहळू गाईस. आणि माझी हालत बघून तुम्हाला समजलं असेल खतरनाक वाट होती. आता थोडं नीट झालं. मध्येच बॅग पण घेत होतो मध्येच. आता आम्ही एक थोडासा वापस ब्रेक घेतला. आता भेटतील. आता मधचा ब्लॉक पण लवकर येणार आहे. मध काढायचा. मी आता नाल्याला चालला पाण्याच्या ठिकाणी. गाईज बघा इथं आम्ही पाण्याच्या जागी आलो. यो पाणी 24 महिने काय 12 महिने असते. 24 महिने 12 महिने प्रॉपर वावता पानी है. ये पानी पी सकते हैं. और इधर बेडूक लोग की पूरी स्क्वाड है. देखो बेडूक मामा 1, बेडूक मामा 2. त्याच्यातून पाणी येते. ये तो खाली ऐसा ही पानी, मतलब इधर का हमारे गाँव वाले पानी पीते ना. ये पाणी आखा झिरपून येते बघा. आणि जाम क्लीन पाणी एकदम गार आहे. तर आम्ही आता थोडा ब्रेक घेतो आणि थोडासा फ्रेश होतो. हालत खराब झाली जरा तोंड बिंड धुवू आपण. आम्ही थांबलोय तिथं. नजारा बघा नजारा. ऊन येतं एक खतरनाक. इथं आमचा ब्रेक आहे. ऐसे नज़ारे देखने को नसीब वालों को मिलते हैं. न हालत आज तर खरंच खराब झाली आमची. थांबला तर जरा जाम भर होता. तोंड बिंड धुतो लोक. गाईज हमारा सफ़र अजून 50% झालाय आणि अजून 50 बाकी आहे. म्हणजे अर्धा पल्ला पार केला है हमने. और हम लोग फिर से चढ़ रहे ढलान. आता आम्ही तर थांबलो वापस. आता आम्हाला म्हणजे वरती आमच्या गरजेसाठी पाणी लागेल. जेवण बिवण बनवायचं. आता आम्ही पाणी भरायला लागलो इथं. काकानी गजा तर पाणी भरते. हा पाणी इकडं कायम राहते जेव्हा पावसाळा येत नाही तेव्हा.
आता काय घालाय नाही का हे गाईज येऊ आमचं गुगल मॅप. आता आम्ही वर चाललो ना, तर मग ते इकडून असं सरळ जायचं आहे आम्हाला. तिथे बॉटल ठेवले आम्ही ना, म्हणजे परत आता जेवणाला आम्हाला पाणी कमी पडला तर परत आम्हाला खाली यायला लागेल वरतून. त्यासाठी ते आम्ही म्हणजे काका आम्हाला सांगत चालला आहे, नाही तर 100% भासणार. पण आता आम्ही चाललो आहे. आता जवळजवळ फक्त 10 मिनिटाची ट्रेक बाकी आहे. आता आम्ही चाललो थांबत ब्रेक करत. आम्ही आता पोचल्यात जमा आहे. आम्ही बॅगी थोडं तिकडं आम्हाला थांबायचं आहे तिकडं. आणि मी इथं तुम्हाला एक जाम भारी काहीतरी दाखवायला आलो आहे इकडं. अशी जायची काहीतरी वाट आहे आमची. गाइस अभी देखने गए आपको, ये है हमारे इतने 2-3 घंटे का सफर का. आईची गावात काय खतरनाक वाटतंय. ओम साईराम. गाईस आम्ही इथं आता आलोय ना, इथं खडकात ना पुढं देव आहेत, ते तुम्हाला दाखवतो मी. पण आता वर्थ आहे एवढी आमची ट्रेक, म्हणजे एवढा चढून बिडून आलोय ना. येऊन नजारा बघा इकडून, चारी साईडचा नजारा. जन्नत आहे काय, जन्नत ना. आम्ही आता पोचलोय इथं. इथं तो तुम्हाला मंदिर म्हणजे देवाच्या जागा दाखवत होतं त्या काय बघू शकता. इथं पण वरती जाऊ, पण त्याच्या आधी पाय पडून घेऊ आपण. इथं प्लॅन कॅन्सल झाला आहे. इथं आता हे बघा आतमध्ये, तर आधी आम्ही तिकडे वरती जाऊन येतो, मग पाया पड्यात थांबू आम्ही. परत आम्ही आलो तर जरा सावलीत बसतो. आता आराम करू. आता थोडा जाम अर्धा पाऊण तास तर थांबू इथंच. बघा ना किती सही वाटते इकडं. शंभू कैसा लग रहा है इधर आके. आता आम्ही थोडा काय स्नॅक्स खातो आणि थोडा चिल होतो. थंडा पाणी बिणी पिऊत. जाम टाईम चालतो ना आम्ही. रात्री झोप पण जाम कमी भेटले. 3 वाजता झोपलो आणि 6 वाजता उठलो. 6 वाजता आम्ही चालू म्हणजे तयारी केली. 7 वाजता ऑन ट्रेक ते पैरो पे जंगल में थे. तर भैया भाऊ आईचा आपला हा आराम करू. गाईज तो आता मी त्या वरती येऊन आपला चॅनल चेक केला. तो आपल्या चॅनलचं 500 झालेलं आहे, जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेला. सो कॉंग्रॅच्युलेशन आपले टायसन ब्लॉगची फॅमिली. आता याच्या पुढं आपण लवकर येऊरचेच सगळे पॉईंट ते कवर करणार आहे. आणि पहिल्यासारखा भाई सपोर्ट दे दो. येऊरच्या त्या वॉटरफॉलच्या यांना 6,500 7,000 व्ह्यूज असे असायचे, आणि आता थोडा डाऊन झाला आहे. आपला चॅनल पण कॉपीराईटमुळं जरा मायनसमध्ये चालू आहे, पण तो आपण रिकवर करू आता धपाधप ब्लॉग टाकून. सो आता तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल, आम्ही तिकडं मॅगी बनवून गेलेलो टाईमपास होला. तर आता आम्ही त्याच्याहून डबल टिबल आलो आहे चालत. आणि खरंच खतरनाक इकडं जाम भारी आहे. आम्ही बसला इकडं चिल मारत. अजून आम्हाला तिकडं आम्ही बॅगी बाकीच्या ठेवल्यात, तिकडं आम्हाला जेवण बनवत येत आहे. तर हाच ब्लॉग थोड्या टायमात कुकिंग ब्लॉगमध्ये आता कन्वर्ट होणार आहे. त्याच्या आधी आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. सो थँक्यू सो मच गाईज 500 सबस्क्रायबर केल्याबद्दल. इज्जत. तर गाईज आता आम्ही थोडा आरामात, आमचं शांत झालं आहे मन. थोडा म्हणजे एवढा ट्रेक करून आलो तर थोडा दमलेलो होतो. आणि आता तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. कॅमेरा टाईमलॅप्सवर ठेवला आहे. आणि हे बघा इकडं ही सगळी साईड आहे, ती बोरवली साईड आहे इकडं सगळी. ही बघा ने आम्ही बोरवलीच्या जाम जवळ आहे. ह्या साईडलाच कुठंतरी केव्ज आहेत, ते तिकडे पण जाऊ आपण. इकडे साईड चालू आहे काहीतरी. हे बघा इकडे रस्ता नाही, इकडे पाणी, त्या पाण्यात बोटी बिटी पण दिसत आहेत बघा तिकडे. तर आज आम्ही जरा अचानक प्लॅन झाल्यामुळं आम्ही थोडासा सामान विसरलोय. तर आमची दुर्बीण आणली असती लास्ट टाइम, म्हणजे तिकडे नेलेली आम्ही. तो नजारा बघायला जाम भारी वाटला असता.
तर आता आम्ही इथून परत चाललो आहे. आम्ही तिकडे जेवण बनवायचं आमचं तिकडं आहे. तर आता आम्ही ते दगडावर चाललो वापस तिकडं आणि तिथून परत आपल्या तिकडे जेवण बनवायच्या जागेवर जायचं आहे. तिथे जाऊन आधी स्टोरी बिरी टाका लागेल आपल्याला. सो आता टाइम लॅप्स कम्प्लीट होऊ दे. टाइम लॅप्स करत ठेवलं त्या आणि आपण तिकडे जाऊ मग आधी बघू चेक करू टाइम लॅप्स. खरंच म्हणजे आम्ही लास्ट टाइम म्हणजे काकाने आम्हाला सांगितलेलं सगळं आणि आमचा प्लॅन बिन पण होता का इकडं आम्हाला आम्ही येऊ तर आम्ही झेंडा बिंडा घेऊन येऊ. तर आम्ही आपला ऑरेंजवाला झेंडा घेऊन येणार होतो पण वही तो अचानक प्लॅन हो गया आणि आम्ही आमचा अर्धा सामान तर विसरून आलोय. पण हाय नेक्स्ट टाइम पण येऊ लवकर लवकर. तुम्ही सपोर्ट करा तर लवकर लवकर तुमचा भाऊ फिरायला रेडीच आहे. आणि इथून आम्ही एवढा टेन्शन घेत चढलो इकडून असं आलो इथे दगडाला आणि इकडून बघा इजी वाट आहे म्हणजे हाय मजा आहे. आता तुम्हाला मी समजवतो जरा मोबाईल येऊ दे. गया खालच्या व्हिडिओ काढत होता त्याच्यानंतर समजवतो. इकडं हे आमचे 3-4 डोंगर करून आमचं घर म्हणजे येऊर आहे. इकडं गाया काय ते बोलतात पानखांडा बिनखांडा हे साईडला आहे बहुतेक. नॉट श्योर गाईज गलत रहेगा तो माफ करो पर माझ्या अंदाजी तर तेच आहे ना. इकडे डोंगराचे तिकडून गायमुख आहे इकडून आहे ते सगळा इकडं तो फाउंटन रोड म्हणजे तो गायमुखचा तो दादा उधर ट्रॅफिक बिफिक होत आहे ते गाड्या दिसतात त्या तुम्हाला बघा तो. आणि इकडं सगळा हाय हाय ही साईड आहे कसली तरी प्लांट आहे बहुतेक. आणि इकडं आहे ती सगळी बोरोली सगळ्या साईडनी गाईज आमचं जंगल संपवायला लावलाय. आणि गाईज खरंच मी सांगतो आमच्या इकडे म्हणजे मी ज्या ब्लॉग बनवतोय आणि ब्लॉग बघून तुम्ही जागेवर या फिरायला येत आहे तर इकडं असा कचरा नका करू. हे बघा सगळा गंदगी मचा रखी आहे छत्र्या बित्र्या त्यांची यायची. तर आम्ही जेवण बनवणार आहे तिथं पण सगळ्या पार्ट्या बिट्या करून सत्यानाश केला आहे पब्लिकने. तर आम्ही आता हाव आणि इकडे देव आहे सगळे. तो कैसा लग रहा है इज्जत आहे की नाही. आणि या जागेचं नाव आहे फुलकडा. फुलकडा या जागेला सांगतात आमच्या गावातले. तर आता सगळे वेगवेगळी माणसं वेगवेगळी नावं सांगत असतील पण इकडून नाही मी येऊरमध्ये आहे नाही मी गायमुखमध्ये आहे नाही मी पानखंडात आहे. सगळ्यांचे मध्ये म्हणजे बॉर्डरवर बसलं बॉर्डरवर. आमचे स्टिकने आम्हाला धोका दिलाय ना त्याच्यामुळं मी आता जास्त म्हणजे लांब नाही काढू शकत. असं खुश आम्ही बसलो होता दगडावर. तर आता लवकर लवकर आम्ही इथून जातो आता पाया पडतो. आम्ही म्हणजे खायला पण चिकनच आणलं आहे म्हणजे आपल्या कुकिंग करायचे. तर त्याच्या आधी आपण पाया पडू. पाया पडल्यानंतर मग आपण आपल्या बेसकडे जाऊ म्हणजे आपल्याला अजून जेवण बनवायचं आहे. वाजले किती रे घड्या विसरलो गाईस 9:30 वाजलेत. आता आम्ही 7 वाजता घरातून निघालेलो. 7 वाजता म्हणजे 8:30 वाजताच पोचलो आम्ही म्हणजे थांबत येत होतो. जवळ आलो तसा पाणी बिणी भरत तसा हाय जास्त लांब पण आम्ही जास्त ब्रेक पण नाही घेतल्या म्हणजे हालत कशी झालेली तुम्ही बघितलीच असेल. आता वरती आलो तर मला आता बरा आता थोडा म्हणजे रिलॅक्स झालो आहे. येता येता थोडी आवाज जास्त स्टार्ट झालेली. नशीब आमचा जाड्या भाऊ आला नाही. जाड्या आला असता तर आम्ही अजून पण पोचलो नसतो. म्हणून म्हणजे नाही आला जाड्या बघ ब्लॉग बघून मजा कर पण नशीब नाही आला. नजारा देखो मी तर तिकडे जातो. हे वाटतंय असं ऊन एवढा आहे ना गाईस म्हणजे काही जाणवत नाही ऊन. पण आता जास्त वेळ आम्हाला इथे थांबायला लागणार. आता ऑलरेडी आम्ही अर्धा पाऊण तास इकडे वेस्ट केलाय. आता लवकर लवकर आपलं दर्शन पण झालंय आणि लवकर लवकर जाऊ आता.
आणि पेट पूजा का इंतजाम करना पडेगा. आम्ही उतरलो आता तिकडून. तर कसा वाटला? अशा ह्याच्याहून पण भारी भारी आणि ह्याच्यासारख्या आणि अजून वेगवेगळ्या अशा बऱ्याच आपल्याच येऊरच्या रंगलात आहेत काही. आणि आपण म्हणजे एवढ्या जवळ सगळ्या असून आणि एवढ्या लांब लांब फिरतोय. सो लवकर आता मी तुम्हाला सांगितलंच आपला मोटिव्ह का लवकर आपण येऊरच्या जंगलात एक्सप्लोर करणार आहे. आणि आपण सिरीज चालू करणार आहे आता द अनएक्सप्लोर्ड येऊर. अशा अशा जागांच्या इथं आपल्या जवळ आहेत त्या. यांच्यासमोर कळसूबाई ट्रेक पण फेल आहे असं वाटतंय मला. आता येताना मी जास्त कवर केलं नाही म्हणजे हालत टाईट झालेली. एवढं सकाळ सकाळी आम्ही चढत होतो तरी पण. आणि हाय म्हणजे एवढं चालून आणि असा नजारा बघायला भेटला आहे. आणि एवढं भारी इकडं वातावरण आहे ना काही एवढं शांत. सो वर आहे परत एकदा सांगतो मी म्हणजे एवढं चाललो ना आणि वरती आलो थकवा गायब. गाइस अभी हम हमारा थोड़ा जेवन बीवन का विषय कर रहे हैं. तर गाईज आता चिकन सुकेला आता मी सगळं फाटे बेटे पेटवले. चूल एकदम व्यवस्थित तेल ठेवलं आहे. आणि ही रेसिपी म्हणजे आपण आधी बनवलेली एक ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये आहे त्याच्यात बनवले. तर मी जास्त एकदम डिटेलमध्ये नाही दाखवत आहे. रपारप इकडं मसाला रेडी करून ठेवला आहे बघा. इकडे चिकन आहे मॅरिनेशन केलेलं आहे. इथं आग पेटवले. आता लवकर लवकर चिकन सुका बनवू. गाईस सुका चिकन रेडी झालेलं आहे. आणि आमच्याकडे प्लेटी पण लिमिटेड आहेत त्याच्यामुळं थोडा ॲडजस्ट करा. नाही तर आम्ही प्लेटिंग बिटिंग करून सजावट बिजावट करून दाखवू शकलो असतं. आम्हाला एकच टोप आहे तो टॉप लवकर लवकर धुतो आणि लवकर लवकर आपले आता भाजीची जी सवय आहे व्यवस्था ती करतो. हमने डाले प्याज ये अच्छे से भूनते हैं और बाकी कैसा बालचाल. आप भी आ जाओ हमारे साथ वन भोजन करने के लिए. आता हमारा खाना फाइनली बन गया है आणि आम्ही सगळेजण व्यवस्थित बसलो. आता आ जाओ हमारे साथ पार्टी करने के लिए. ये पार्टी हमारे 500 सब्सक्राइबर वाली क्या कैसे भाई. चला अभी हम लोग फटाफट खाना रपटवते हैं. तो गाइज आम्ही जेवून बिवून आता जिथं आमचा म्हणजे जेवणाचा आम्ही सीन केलेला तर त्याच्या अपोजिट आलोय. त्या साईडला म्हणजे आपण होतो मगाशी मग नंतर जेवायला तिकडं आपल्या जागेवर गेलो आणि आता तिसऱ्या जागेवर आलोय. इथं पण चुम्मा व्ह्यू आहे म्हणजे इकडून सगळा गजा इकडं वरती आहे. तो थोडे आपले रीलसाठी शॉट घ्यायला लागला आहे उभेवाले. आणि मी इथं आहे आता मी तिथं बसलेलो तर कॅमेरा त्याच्याकडून घ्यायलो. नाही बघा इकडं कसा सिस्टम आहे. यो गरिबांचा मरीन ड्राईव्ह आहे गाईज. कपल लोक ह्याच्यात जातात आणि पप्पी पिप्पी घेतात आणि त्यांचं जीवन सुखात घालवतात. तर मी इकडं वरती बसलेलो 2 मिनटं जरा चलतो. इथं असं बसलेलो आम्ही मस्तपैकी. ही माझी दगड आहे ती लंबोची ती गायजाची. आम्ही दगडी पण वाटून घेतल्यात. आणि इकडून बघा रे बघा इज्जत आहे का नाही. गाईज हे बघा यांची अवस्था. आम्ही असंच आम्ही फुल एन्जॉय करायला लागलोय आम्ही या व्ह्यूचा.
मस्तपैकी दीड वाजता आमचं जेवण झालं असेल. आता वाजले 3:30 4:45 झालेत. आणि आम्ही तिकडं ते दगडावर तिकडं दगडावर इकडं वरती दगडांवर सगळीकडे हिंडतो नुसता. आणि आता येऊन आम्ही कोपरा पकडलाय आणि असं पासला पडलो सगळेजण, तिघं पण. गजा पण. म्हणजे कसा वाटतंय इथं? चांगला वाटतंय. गजा सांगतो चांगला वाटतोय. एन्जॉय. तिघं पण येतं बघ आपण. आता आम्ही इथं थोडासा गुड नाईट होणार आहे. ही मी कॅप अशी तोंडावर ठेवणार आहे आणि रिलॅक्स असा. किती भारी झोपण आता मी बघा काहीच, कारण का सकाळी लवकर उठलोय ना, तर आता थोडंसा झोपतोय मी. आणि ही आमची आहे गावठी लाईफ. तर कर्नूदादाच्या गँगमध्ये आम्ही पण आहे. हॅशटॅग गावठी गँग. जगानी जागू द्या. गुड नाईट. बच्ची के दिल में बटाटा वडा. गाईज हे बघा, हे दाखवायचं राहिलेलं ना, वरती दिसतात बघा. तर मग थोडं झूम करतो, 1 मिनिट थांबा. हे बघा वरती हा झाड आहे, हा कोकमचं झाड आहे. कोकम प्युअर अँड फ्रेश अँड गावठी कोकम. इकडे बरेच आहेत. आणि आम्ही मेन आमचा मोठी कोकमच न्यायचा होता. तर आम्ही किती कोकम घेतले दाखवतो तुम्हाला. 2 मिनिट अजून पाड्या लावल्यात म्हणजे थोड्या कच्च्या आहेत. हे बघा, दिस इज द कोकम. हा पिकलेला आहे आणि आपण पिकत घालायला पण नेतोय. ते दाखवतो तुम्हाला किती. हे बघा, हे आहेत कोकम. हे कच्चे आहेत. हे आपल्याला पिकत तिकडं आपल्याकडं जाऊन घालायला लागतात. त्यात आम्ही घेऊन चाललो आहे. अजून पाडायला लागलो आम्ही गाईस. बॅग काढून ठेवतो इथं. नाही मी पण जातो आता पाडायला. हे मी दाखवलंच नाही स्टार्टिंगपासून. मॅनेज करू आपण. छोटा भाई आहे ना आपका. गाईज जाम मोठा माकड आहे आमच्या इकडं आलाय. तो बघा, हे माकड ऊप कर. हे ऊप. गाइस आपको मैं एकदम अनोखा वाला झाड़ दिखाने आया हूँ. इसको एनाकोंडा है ना, एनाकोंडा वैसा पिलगी मार रहा है और वैसे उसको स्टेचू दिया है, इसलिए वो वैसा झाड़ के रूप में बदला है. ये बघा, ये है हमारे डेंजरस येऊर का रहस्य. ये बघा काय डोबले. गाइस कुछ भी बोलो पर ये बूट को फुल इज्जत है. देखो ना कैसा भी चलो. कुछ बूट ये चांगले थांबा गाइस, खाली जाऊन हसून घेतल्या. पर गाइस कुछ भी बोलो, फ्लॉपी सबसे अच्छी है. उसका रिजल्ट देखा है आपने. नाही मी व्हिडिओ चालू केली. ही बाईची रिक्षा पलटी झाली. त्याला वाटलं का मी कॅमेऱ्यात बोलतो आणि बघितलं नाही. कॅमेऱ्यात जामपास उठून बसलेल. जामपास उठला, त्याला वाटलं बघितला नाही. गाइस जंगल में भी कैमरा है इधर. आप आएंगे तो इधर आराम से जाना. इधर कैमरा फुल अल्ट्रा HD. खूप खा ये बाय डोबल्या जाणार. तो आम्ही आता घरी आलो व्यवस्थित. म्हणजे 7 वाजताच आम्ही घरी आलो. आणि आता तुम्ही बोलत असाल का हा क्राऊन का घातलाय. तो आपले म्हणजे आजच 500 सबस्क्रायबर झाले. आणि मग घरच्यांनी, मम्मी पप्पा भाऊ त्यांनी आम्हाला केक घेऊन आला, एक छोटासा सेलिब्रेशन.
तर मला केक घेऊन आले. आता 500 झाले, त्याचे सेलिब्रेशन करतोय गाईज मी. तो लवकर लवकर केक कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर ब्लॉग संपायचा अजून बाकी आहे. थँक्यू गाईज. हा, तो गाईज एवढाच होता आपला ब्लॉग. थोडासा मोठा झालाय, पण आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि नेक्स्ट ब्लॉग मी कोणत्या विषयावर बनवू, कोणत्या टॉपिकवर बनवू, ते लवकर लवकर कमेंटमध्ये सांगा. आणि या ब्लॉगला कमेंट पण भरभरून द्या गाईज. आणि थँक्यू सो मच आपले 500 सबस्क्रायबर केल्याबद्दल. आता रोड टू 1K. सो एवढाच होता आजचा ब्लॉग. सगळं आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मैं मिलता हूँ आपको और एक भारी वाले ब्लॉग में. तब तक के लिए गुड बाय.